श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांत चित्तेने ध्यानात बसलेले भगवान शंकर आपण नेहमी पाहतो. फोटोमध्ये पाहतो, मूर्तीमध्ये पाहतो, शेषावरती आपला आसन करून भगवान विष्णू बसलेले पाहतो. वाघावरती आपली आदिमाया शक्ती बसलेली पाहतो. अनेक फोटोंमध्ये आपण पाहतो. मंदिरांमध्ये मूर्ती असते त्या ठिकाणी सुद्धा पाहतो. परंतु आपल्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतो की असं कसं की महादेवांच्या गळ्यात शेष नागावरती भगवान विष्णू बसले, असे प्रश्न निर्माण होतात. परंतु असं एक दैवत आहे पंढरीचा विठोबा किंवा पांडुरंग. वारकरी संप्रदायाचं भागवत धर्माचे लाडकं दैवत मायबाप पांडुरंग. या ठिकाणी कुठलाही जातीवाद नाही. सगळ्या जाती धर्मांचे लोक त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातात. परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडले आहेत. बघा अहो, कित्येक जणांना असा प्रश्न पडतो, पांडुरंगामध्ये ही माशाच्या आकाराची कुंडलं का बरं? तर बघा, त्याच्या पाठीमागे एक सामाजिक अर्थ आहे आणि आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे. बघा, प्रत्येक गोष्टीला पुरावा हा निश्चित असतो. त्याची खरी कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे आणि हे शाश्वत विष्णूचे द्वापार युगातील दुसरा अवतार आणि दशावतारातील 9वा अवतार आहे. बघा, पांडुरंगाच्या कानामध्ये माशाची कुंडलं असतात. पांडुरंगाच्या कानामध्ये माशाची कुंडलं नसतात. बघा, काही ठिकाणी असतात, ती माशाच्या आकाराची असतात. यामध्ये एक सामाजिक अर्थ आहे. त्याची कथा आपण बघूया. कोळी समाजातला एक भक्त की त्यांचे मासे पकडणं हा व्यवसाय होता. पंढरीच्या पांडुरंगावरती अफाट श्रद्धा असणारा मंदिरातून गेल्यानंतरचं आपलं काम चालू करायचा. बघा, अगदी मनापासून दर्शन घ्यायचा भगवंताचं आणि मगच आपलं काम तो सुरू करायचा. मासे पकडणं हा त्याचा व्यवसाय होता आणि त्याला दररोज मासे सापडत होते. परंतु त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की पांडुरंगाला मला काहीतरी द्यायचं आहे. एक दिवस त्याला भरपूर मासे सापडले आणि सुंदर असे 2 मासे त्याने घेतले आणि इच्छा व्यक्त केली की मला पंढरीच्या पांडुरंगाला हे 2 मासे द्यायचेत. आणि तो मासे हातात घेऊन चालू लागला. मंदिराच्या जवळजवळ आला. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर ब्राह्मण लोक, अनेक भक्तगण त्या ठिकाणी उभे होते. मासे हातात बघितले आणि त्यांना अडवलं त्या कोळ्याला आणि सांगितलं की अरे बाबा रे, हे 2 मासे घेऊन कुठे चाललास तू? मंदिरामध्ये. तो म्हटलं की मंदिरामध्ये. या कोळ्याची अफाट भक्ती पांडुरंगावरती होती. पांडुरंगाला मासे द्यायला चाललोय, त्याने सरळ उत्तर दिलं. तर अहो, जे पंडित आहेत, ब्राह्मण आहेत आणि भक्तगणाला त्यांनी अडवलं. अरे बाबा, तू काय करतो? हे पाप करतोय. पांडुरंगाला मासे चालत नाही, तर तू हे घेऊन जाऊ नकोस. मासे घेऊन आज जाशील तर तुला पाप लागल आणि आम्हाला सुद्धा पाप लागल, देवाचा कोप होईल, असं म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी मागेच थांबवून घेतलं. त्याच वेळेस काय झालं की चमत्कार घडला आणि ज्यांनी अखंड विश्व निर्माण केलं तो पांडुरंग समोर अवतरित झाला, प्रकट झाला. पांडुरंग, सोडा रे त्याला, येऊ द्या माझ्यापर्यंत. आणि तो कोळी भगवंतासमोर गेला, नतमस्तक झाला आणि मासे हातामध्ये दिली. बघा, पांडुरंगाने मासे घेतली. त्या वेळेला पांडुरंगाने सांगितलं, बघा, ही अखंड सृष्टी निर्माण करणारा मी आहे आणि या सृष्टीवरती असणारा प्रत्येक जीवजंतू मी निर्माण केला आहे आणि याचा अधिकार माझ्यावरतीच आहे. प्रत्येक जीवजंतूचा, म्हणजे बघा, जात धर्म काही नाही, प्रत्येक जीव असणारा जो आहे या सृष्टीमध्ये, की त्याचा अधिकार माझ्यावरती आहे. म्हणून हा माशाचा अधिकार सुद्धा माझ्यावरती आहे आणि माझी भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मी परिधान करीन. म्हणून बघा, तेव्हापासून पंढरीच्या पांडुरंगाने माशाच्या आकाराचे कुंडल जे आहे ते कानामध्ये परिधान केलेले आहे. प्रत्यक्ष पुरावा बघा, एका अभंगामध्ये सांगितलं आहे, मकर कुंडले तळपती श्रवणकंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. अशा अभंगातून सांगितले. बघा, म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे की ही माशाची कुंडले आहेत तर ती आपल्याला आपले विकार जे आहेत, म्हणजे आजार जे आहेत ते विसरण्यास सांगतात. बघा, ध्यान साधना करणारे जाणकार लोकसुद्धा सांगतात की आपण 9 द्वारापैकी कान सोडून सगळी द्वारं बघा बंद करू शकतो. कान बंद करणं शक्य होत नाही. हे शक्य होतं परंतु कधी? निर्विकल्प समाधीतून जाताना. आणि मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे. बघा, नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त, पाचक द्रव्य सगळ्या तत्वांवरती जोपर्यंत विजय मिळू शकत नाही तोपर्यंत आपण वायुतत्वावरती पोहोचू शकत नाही. आणि वायुतत्वावरती पोहोचण्यासाठी
निर्विकल्प समाधीपर्यंत जावं लागतं, त्यावेळी आपण ध्वनीवर नियंत्रण मिळवतो, नंतरच आपण कान बंद करू शकतो। बघा म्हणजे कान बंद करणं शक्य होतं आणि हा जो संदेश आहे आपल्याला तो माशाच्या आकाराच्या कुंडलाने आपल्याला दिला आहे। भगवंताच्या कानामध्ये कुंडले आहेत। पंढरीचा पांडुरंग 28 युगापासून विटेवरती उभे आहेत आणि बघा 28 युग झाले। विचार करा, आपल्या भक्ताला दिलेले वचन पाळण्यासाठी अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी उभा आहे। पंढरपूरला भक्तांना वचन दिलं जातं म्हणून बघा, भक्ती जर मनापासून केली कुठल्याही देवाची असो, पंढरीच्या पांडुरंगाची असे ना किंवा मग इतर कोणत्याही देवतांची, तर तो भगवंत आपल्याला काहीच कमी पडू देत नाही। सगळ्या संकटांमधून मुक्त करण्याची ताकद जी आहे ती त्या पांडुरंगामध्ये आहे। विश्वाचे मालक आहेत ते। त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी जेव्हा आपण नतमस्तक होतो तर त्यावेळेस हे आपल्याला कळतं। आणि कानामध्ये ही कुंडले का आहेत किंवा माशाच्या आकाराची कुंडलं का आहेत ही बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता, तर याचं उत्तर जे आहे ते नक्कीच तुम्हाला मिळालं असेल। याच्या मागे म्हणजे विठुराय जे आहेत त्यांच्या खूप साऱ्या कथा आहेत, प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगवेगळं महत्त्व आहे। तर ते आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच त्याचे व्हिडिओ जे आहेत ते बनवत राहणार आहोत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा। धन्यवाद।